माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणुकीची मतदान प्रक्रिया जी आहे ती आज पार पडलेली आहे। खरं तर सकाळी 7 वाजल्यापासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत जे आहे ते मतदान प्रक्रिया या ठिकाणी पार पडलेली आहे। जवळपास 84.52% मतदान जे आहे ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत या ठिकाणी झाल्याचं चित्र पाहायला मिळालं। आणखी 1 तासाची आकडेवारी जी आहे ती काही वेळांमध्ये आपल्या हाती येणार आहे। तर आपण पाहतो या ठिकाणी सर्व ही मतदानाची प्रक्रिया जी आहे ती पूर्ण करून या ठिकाणी हे सर्व जे कर्मचारी आहेत ते या ठिकाणी हे बॅलेट पेपरचे युनिट जे आहेत त्या ठिकाणी घेऊन जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यामुळे आपण पाहिलं खरं तर माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जी आहे ती अतिशय प्रतिष्ठेची झाल्याचं चित्र पाहायला मिळालं होतं। राज्यभरामध्ये या निवडणुकीवरून आता मोठा चर्चा जी आहे ती रंगताना पाहायला मिळते। खरं तर उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार विरुद्ध कारखान्याचे माजी चेअरमन चंद्रराव तावरे यांच्यामध्ये ही मुख्य लढत जी आहे त्या ठिकाणी झाल्याचं चित्र पाहायला मिळालेलं आहे। खरं तर विक्रमी मतदान जे आहे ते या ठिकाणी या निवडणुकीच्या सगळ्या प्रक्रियेमध्ये झाल्याचं चित्र पाहायला मिळाले। विक्रमी मतदान म्हणावं लागेल कारण माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये इतक्या प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणात मतदान जे आहे ते पहिल्यांदाच झाल्याची चर्चा समोर येताना पाहायला मिळते। आणि आपण पाहतो या ठिकाणी ह्या सर्व बॅलेट पेपर युनिट्स जे आहेत ते आता बारामतीतील प्रशासकीय भवन या ठिकाणी ठेवण्यात येणार आहेत। ह्या सर्व जवळपास 67 केंद्रांवरती जे आहे त्या ठिकाणी मतदान प्रक्रिया पार पडलेली आहे। आणि या मतदान प्रक्रियेमध्ये कोणत्याही पद्धतीचा अनुचित प्रकार जो आहे तो घडल्याचं पाहायला मिळालं नाही। त्यामुळे या निवडणुका ज्या आहेत त्या सुरळीत पार पडल्याचं देखील पाहायला मिळालं। तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार जे आहेत ते दिवसभर बारामतीमध्ये या ठिकाणी ठाण मांडून होते। प्रत्येक केंद्रावर जाऊन त्यांनी या ठिकाणी भेट दिलेली आहे आणि प्रत्येक बूथवरती त्यांनी कार्यकर्त्यांना देखील शेवटपर्यंत थांबण्याचं आवाहन केलेलं होतं। आणि दुसरीकडे चंद्रराव तावरे जे आहेत त्यांनी देखील या ठिकाणी वेगवेगळ्या मतदान केंद्रांवरती जे आहे ते भेटीगाठी दिलेल्या पाहायला मिळालं। त्यामुळे एकंदरीतच चुरशीचं झालेलं हे मतदान जे आहे त्या ठिकाणी पाहायला मिळतं। आणि 24 तारखेला याची मतमोजणी प्रक्रिया जी आहे ती पार पडणार आहे। त्यामुळे माळेगाव सहकारी साखर कारखान्यावर कोण आपली सत्ता आणतंय हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। राज्याचं संपूर्ण लक्ष या निवडणुकीकडे लागल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। कॅमेरामन विनोद महाबातकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, बारामती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।